तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं रव्या चारुहासांना घेऊन अक्षराच्या घरापाशी येतो। चारुहास रव्याला म्हणतात, तू एकदा बघून ये ना अक्षरा घरामध्ये आहे की नाही। मग रव्या म्हणतो, मी बघितलंय, वहिनी साहेब घरात नाही आहेत, त्या शाळेत गेल्यात। तरी चारुहास म्हणतात, आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये, तू जा एकदा बघून ये। मग रव्या हळूच घरात बघायला जातो, अक्षरा आहे की नाही। तो अक्षराच्या बाबांना म्हणतो, वहिनी साहेब नाही आहेत ना। मग बाबा म्हणतात, नाहीये, तू बस ना। पण रव्या म्हणतो, नको। ते म्हणतात, नको का, सकाळपासून तू 2 वेळा येऊन गेलायस, तिच्याकडे तुझं काही काम आहे का। रव्या म्हणतो, त्या कुठे गेल्यात। बाबा म्हणतात, त्या शाळेत गेल्यात। रव्या म्हणतो, मग मी त्यांना शाळेतच जाऊन भेटतो। मग तो पळत जाऊन चारुहासांना सांगतो, तुम्ही जाऊन या पटकन, त्या नाही आहेत घरामध्ये। तर दुसरीकडे अक्षरा मुलांना यंत्राने केले बंड हा धडा शिकवत असते आणि धडा शिकवून झाल्यावर ती मुलांना विचारते की तुम्ही या धड्यामधून काय शिकलात। मग सगळी मुलं वेगवेगळी उत्तरं देतात। मग ती अधिपतीलाच विचारते, सांगा या अधिपती सूर्यवंशी, यंत्रामध्ये आणि माणसांमध्ये काय फरक असतो। दुसरीकडे चारुहास अक्षराच्या घरात जातात। त्यांना आलेलं बघून अक्षराच्या आईबाबांना खूप बरं वाटतं। मग चारुहास त्यांना विचारतात, अक्षरा कशी आहे। पण त्यावर ते दोघे जण गप्प बसतात। मग त्यावर चारुहास म्हणतात, खरं तर मी हा प्रश्न तुम्हाला विचारायलाच नको होता। जे काय झालं त्यानंतर तुमची आणि अक्षराची मनस्थिती काय असेल ते मी समजू शकतो। त्यानंतर अक्षराची आई म्हणते, मी अक्षराला फोन करून सांगते तुम्ही तिला घरी घेऊन जायला आला आहात। पण चारुहास त्यांना थांबवतात आणि म्हणतात, मी इथे आलो आहे ही गोष्ट अक्षराला समजता कामा नये, मला माफ करा, पण मी इथे तिला घरी घेऊन जायला नाही आलो। मग चारुहास म्हणतात, खरं तर मी इथे तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही अक्षराला घरी पाठवून द्या। त्यावर बाबा म्हणतात, आम्ही तिला इकडे घेऊन आलोच नाहीये। मग त्यावर चारुहास म्हणतात, हो, भुवनेश्वरीमुळेच अधिपतीने अक्षराला घराच्या बाहेर काढलं। पण आता जोपर्यंत तुम्ही आमच्या घरी येऊन भुवनेश्वरीला जाब विचारत नाही किंवा विनंती करत नाही तोपर्यंत अक्षरा त्या घरात येऊ शकणार नाही। इकडे शाळेमध्ये अक्षराने अधिपतीला विचारलेल्या प्रश्नाचं अधिपती उत्तर देतो, माणसं हाडामासाने बनलेली असतात तर यंत्र लोखंडाने, माणसाला मन असतं पण यंत्रांना मन नसतं। मग अक्षरा म्हणते, हो बरोबर आहे, पण तुम्ही एक गोष्ट अजून विसरताय। तेव्हा अधिपती म्हणतो, हा, माणसं यंत्रणा चालवतात पण यंत्र माणसांना चालवू शकत नाही। अक्षरा म्हणते, एकदम बरोबर बोललात, पण काही माणसं स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाहीत। एखादा व्यक्ती जे सांगेल तेच ऐकतात, ते सांगेल तसंच वागतात। हे ऐकल्यावर अधिपती रागाने तिच्याकडे बघतो। इकडे घरी चारुहास अक्षराच्या आईबाबांना घरी येऊन भुवनेश्वरीसोबत बोलायला सांगतात। त्यावर बाबा म्हणतात, आम्ही कसं घरी यायचं। त्यावर चारुहास म्हणतात, मला हे कळतंय, तुम्हाला असं घरी येऊन भुवनेश्वरीला विनंती करणं तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवेल, पण आता आपल्याकडे कोणताच मार्ग नाहीये। त्यावर आई म्हणते, खरं तर आम्हाला पण भुवनेश्वरी मॅडमना भेटायचं होतं, यामध्ये स्वाभिमानाचा काहीच प्रश्न नाहीये। आमच्या मुलीच्या सुखासाठी आम्ही त्यांच्या पुढे हात जोडू शकतो, पण अक्षराने आम्हाला त्या घरी नाही जायला सांगितलं आहे आणि जर आम्ही तिकडे आलो तर अक्षरा हे घर सोडून जाईल। हे ऐकल्यावर चारुहास म्हणतात, अक्षरा खरंच खूप स्वाभिमानी मुलगी आहे। मग बाबा म्हणतात, जेव्हा आम्हाला हे सगळं समजलं तेव्हा आमच्या पहिल्या डोक्यात हेच आलं होतं की आपण लगेच जाऊन भुवनेश्वरी मॅडम सोबत बोलूयात, पण अक्षराने स्पष्टपणे नकार दिला। पण चारुहास त्यावर म्हणतात, मला असं वाटतंय की तुम्ही तिला न समजताच भुवनेश्वरीला जाऊन भेटलं तर बरं होईल। मग बाबा म्हणतात, न सांगता कसं जमेल। मग चारुहास म्हणतात, मी सुद्धा इथे कोणाला न समजताच आलो आहे, असंच तुम्ही दोघे पण जाऊन भुवनेश्वरी सोबत बोला आणि हे सगळं आपण मुलांच्या आनंदासाठी करतोय ना। त्यावर बाबा म्हणतात, पण जेव्हा अक्षरा घरात आल्यावर हे सगळं तिला समजल्यावर काय होईल। त्यावर चारुहास म्हणतात, तोपर्यंत अक्षरा घरी आलेली असेल ना, आणि नंतर जे काही होईल त्याची जबाबदारी मी घेतो। त्यावर अक्षराची आई म्हणते, खरं तर आमच्या मुलीची चुकी एवढी मोठी पण नव्हती की तिला घराच्या बाहेर काढलं, आणि घरातल्या घरात असं चॅलेंज कोण लावतं। त्यावर चारुहास सर नाराज होऊन म्हणतात, आमच्या घरात होतं हे सर्व। इकडे शाळेत अक्षराच्या बोलण्यामुळे अधिपती चिडलेला असतो। तो म्हणतो, एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीचं ऐकत असेल तर त्याला सुद्धा अनुभव असेलच ना, म्हणूनच तो ऐकतो, ती व्यक्ती आपल्या भल्यासाठीच सांगते ना। त्यावर अक्षरा म्हणते, आपल्याला पण आपली बुद्धी आहे
आपणही आपली बुद्धी वापरायला हवी. आणि नंतर ती मुलांना म्हणते, आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आपण त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे. तुम्ही तुमची बुद्धी वापरा, वेगळा विचार करा, कारण आपण माणसं आहोत, यंत्र नाही. इकडे घरी अक्षराचे आई बाबा चारुहासना सांगतात, अधिपती रोज इकडे येतो. हे ऐकल्यावर चारुहासरांना तर खूप बरं वाटतं. ते म्हणतात, अधिपती अक्षरावर खरंच खूप जीवापाड प्रेम करतो, पण भुवनेश्वरीच्या हट्टामुळे त्यांनी हे सर्व केलं आहे आणि आता काही झालं तरी तो अक्षराला परत घरी आणणार नाही. तसं वचन त्यांनी भुवनेश्वरीला दिलंय. मग अक्षराचे आई बाबा म्हणतात, म्हणजे अक्षरा आता परत घरी कधीच येणार नाही का? त्यावर अधिपती म्हणतात, जोपर्यंत भुवनेश्वरी म्हणत नाही तोपर्यंत अक्षरा घरी येऊ शकत नाही. म्हणूनच तर मी इथे तुम्हाला हेच सांगायला आलो आहे की तुम्ही घरी येऊन भुवनेश्वरीला एकदा विनंती करा. तर मित्रांनो, या सिरियलची पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.